नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता अक्षय अजूनपर्यंत खूप उशिरापर्यंत टपरीवर बसलेला आहे. आता तो टपरीवाला म्हणत आहे की हे बघा, ही मला आता जाण्याची वेळ झालेली आहे, कारण खूप उशीर झालेला आहे. दुकान बंद करावं लागेल आणि जर तुम्हाला बसायचं असेल तर तुम्ही बसू शकता, परंतु जाताना मात्र वाकडं आहे तर ते टपरीच्या मागे ठेवा. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, मी ठेवतो, आणि तो टपरीवाला तिथून निघून जातो. तोच अक्षयच्या मोबाईलवर रमाचा कॉल येत असतो. आता अक्षय म्हणतो की काही झाले तरी कॉल तर घ्यावाच लागेल. आता रमाचा हा व्हिडिओ कॉल असतो. तेव्हा रमा म्हणते की हे बघा अक्षय, काही बोलू नका. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही जे काही करतात तर ते माझ्या चांगल्यासाठीच करतात. तुम्हाला काहीच विचारणार नाही. फक्त मला एवढंच सांगा की अण्णा ठीक आहेत ना? त्यावरती अक्षय म्हणतो की रमा हे बघ, तू काही काळजी करू नको, मी तुझ्याशी बोलतो. हे बघ, आता मी अण्णांना सुखरूप घरी घेऊन येईल, हा माझा शब्द आहे. त्यावरती रमा म्हणते की हो, तुम्हाला तर घेऊन यावंच लागेल, कारण परवा त्यांची 61वी साजरी करायची आहे. त्यावरती अक्षय म्हणतो की अगं काय बोलतेस, मग तर मी त्यांना घेऊनच येतो, बाय. असे बोलून आता अक्षय धावतच पुन्हा आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये येतो, कारण तो पोलीस स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या टपरीवरच बसलेला असतो. धावत तो आत येतो आणि तो इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की हे बघा, तुम्हाला लोकेशन सापडलं का अण्णांचं? कुठे आहे अण्णा? त्यावरती आता इथे इन्स्पेक्टर साहेब अक्षयला बसायला सांगतात आणि हवालदारांना पाणी द्यायला सांगतात. तर अक्षय म्हणतो की मला पाणी वगैरे काही नको, फक्त मला अण्णा कुठे आहे त्यांचं लोकेशन सापडलं का ते सांगा. तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर म्हणतात की मालगाव हायवेला एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि अण्णासाहेब कर्णिक यांचं लोकेशनसुद्धा तेथेच आहे. आपल्याला तेथे जावं लागेल, अण्णासाहेबांची ओळख पटवावी लागेल. हे ऐकल्यानंतर आता अक्षयच्या पायाखालची जमीन सरकते, त्याला एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. त्यावरती अक्षय म्हणतो की तुम्ही नक्की काय बोलतात? काय ओळख पटवावी लागेल? नक्की काय झालेलं आहे? त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ॲक्सिडेंट झालाय त्यांचा आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. मला तेथे जाऊन सगळं काही बघावं लागेल. आणि तो हवालदारांना आवाज देतो, त्यांना सोबत घेऊन जा असे म्हणतात. तेव्हा आता अक्षयला पूर्णपणे त्याचा थरका उडालेला आहे. आता काय करावं हेच काही त्याला कळत नसतं, खूप टेन्शन येते. त्यानंतर तर मात्र आता इकडे पार्वती, आजी, रमा आणि घरातील सगळेजण एकत्र बसलेले आहे आणि 61वी काय असते, कशी साजरी करायची असते त्याबद्दल सांगते. कारण जेव्हा मुलांनी माझी 60वी साजरी केली होती त्यावेळेस 60 असे दिवे केले होते. शशिकांत म्हणतो की हो ना, 2 दिवस लागले होते आम्हाला त्या कार्यक्रमाची तयारी करायला. पार्वती आजी सांगते की त्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये सगळ्यांनी मला ओवाळलं होतं. अजूनसुद्धा तो सोहळा आहे ना, अगदी तसाच तसा माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यावरती आता रमा विचारते की आई आजी, अगो पण अजून असे का दिवे, नक्की 60च का दिवे लागतात? म्हणजे आयुष्यातील अर्धा टप्पा आहे तो यशस्वीरित्या अगदी छान असा पार पडलेला आहे आणि राहिलेला जो अर्धा टप्पा आहे तो मात्र सुरू झालेला आहे. आता याला 60वी असं म्हणतात. त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की आई आजी, आपले सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहितीये का? कारण आपल्या ग्रहांची स्थिती अगदी सेम टू सेम तशीच असते, जशी आपले जन्माच्या वेळी असते तशीच. त्यावरती आनंद म्हणतो की हो ना, हा तर एक प्रकारचा दुसरा जन्मच म्हणायचा माणसाचा. त्यावरती पार्वती आजी म्हणते की हो ना, अगदी नवीन जन्म अगदी आल्यासारखा एक निरागसपणा असतो आणि तो आपण शोधायचा असतो. ते सगळं काही विसरून आपण नव्याने आयुष्य हे सेलिब्रेट करायचं. तेव्हा आता रमा म्हणते की तुमचं अगदी बरोबर आहे. आजपर्यंत अण्णांनी मात्र सगळ्यांसाठी खूप काही केलं, परंतु शेवटी त्यांच्या वाटेला दुःख आलं आणि इथून पुढे मात्र त्यांच्या वाटेला फक्त सुखच येईल. ही जबाबदारी माझी असेल. त्यावरती शशिकांत म्हणतो की डोंट वरी रमा, आपण सगळं काही व्यवस्थित करूयात. तेव्हा ते रमा म्हणते की बाबा, कारण अण्णावर येणारं प्रत्येक काही हे संकट अगोदर माझ्यावर येईल आणि त्या संकटाशी मी सामना करेल. अण्णावर असं एकही संकट मी नाही येऊन देणार. त्यांच्या चेहऱ्यावरचं हे हसू मी कमी होऊन देणार नाही. तेव्हा अभि म्हणतो की चला तर मग लगेच तयारीला लागूयात, कारण अण्णांचा हा दुसरा टप्पा आहे ना, अविस्मरणीय असा करूयात. आनंद म्हणतो की डन. तर मयुरी म्हणते की आज मात्र अगदी 60 दिवे नाहीत तर अख्खी शाळा आपण दिव्यांनी प्रकाशमय करून टाकूयात. तेव्हा सगळेजण आता तयारीला लागत आहे. अगदी सगळ्यांची तयारी सुरू असते, काय काय करायचं याचं नियोजन. त्यानंतर आता इकडे मात्र अक्षयला घेऊन आता ते शवग्रहामध्ये येतात, कारण तेथे बॉड्या ठेवलेल्या आहे. यातील अण्णांची बॉडी नक्की कोणती आहे ते ओळखण्यासाठी. तेव्हा लगेच आता अक्षयला ते म्हणतात की हे बघा, येथे मात्र बॉडी ठेवलेली आहे आणि यातील कोणती बॉडी आता तुम्हाला ओळख पडते ते बघा, तोपर्यंत मी सगळी प्रोसिजर पूर्ण करून येतो. अक्षय म्हणतो की तुम्ही येथेच थांबा, जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतीही आता प्रोसिजर कंप्लीट करू नका. आणि त्याच वेळेस अक्षय अण्णांजवळ येत असतो.
असतो आणि अण्णांच्या बॉडीजवळ आल्यानंतर त्याला रमाचे प्रत्येकाने शब्दांनी शब्द आठवतात. रमा म्हटलेली असती की मी तुम्हाला काहीच विचारणार नाही, फक्त तुम्ही मला एक गोष्ट सांगा की अण्णा ठीक आहे ना. आता म्हणजे अक्षयने शब्द दिलेला आहे रमाला, काही झालं तरी अण्णांना मी सुखरूप घरी घेऊन येईल. आणि आता तर अण्णांची बॉडी बघण्याची वेळ त्याच्यावर आलेली आहे आणि रमा म्हणते की काही झालं तरी तुम्हाला घेऊन यावंच लागेल, कारण परवा त्यांची 61वी साजरी करायची आहे. हे अक्षयला आठवतं. त्यानंतर रमा मात्र आता इकडे पार्वती आजीला अण्णांनी तिच्यासाठी ज्या साड्या खरेदी केलेल्या आहे ते कुठून कुठून काय काय आणलंय हे सर्व काही दाखवत असते. हे बघ आई, अण्णांनी ही साडी मला केरळवरून आणली. तर पार्वती आजी मयुरी म्हणतात की खरंच खूपच छान आहेत. रमा सांगत असते की अण्णा कुठेही जरी कामासाठी गेलेत ना तर तेथून मला एक माझ्यासाठी साडी घेऊनच यायचे. आता हे ऐकल्यानंतर पार्वती आजी म्हणते अरे वा, राजस्थान, लखनऊ या सगळ्या साड्या माझ्याकडे आहेत. तेव्हा आता मयुरी म्हणते की खरंच खूपच छान साड्या आहेत, अण्णांची निवडच छान, खरंच छान आहे. तेव्हा रमा आता खुश होत अण्णांच्या गप्पा सांगत असते. अण्णांना मी नेहमी म्हणायचे की इतक्या साड्यांचं मी काय करू, कधी नेसू, रोज सण असतो का. तेव्हा आता रमा अगदी खुश होत सांगत असते की अण्णा त्यावर मला असं म्हणायचे की खरंच हे रमा तुझं माहेर आहे. जेव्हा जेव्हा तुला अगदी मन भरून नटावंसं वाटेल तेव्हा तू यातील कोणतीही साडी नेसू शकते. तुला साडीमध्ये बघितलं तर माझ्या मनाला समाधान वाटतं. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की हो बापा, बापाचं मन असंच असतं ग. काय वाटतं की आपली मुलगी नटली सटली म्हणजे सजली तर सुखात आहे तरणी आणि आपल्या आयुष्याचं अगदी सार्थक झाल्यासारखं वाटतं. त्यानंतर आता रमा म्हणते की आई आजी, अहो त्यांनी मला वडिलांपेक्षा जास्त प्रेम दिलेलं आहे तरणी, आणि मी आज तुमच्यासमोर ताठमणेने उभी आहे तर ती केवळ तुमच्यामुळे, त्यांच्यामुळे. जन्मात तर मी त्यांचे उपकार असले खरंच नाही फेडू शकत. त्यानंतर मात्र आता इकडे अक्षयचं काही धाडसच होत नाही त्या बॉडीजवळ जाण्यासाठी, कारण हे अण्णाची बॉडी नसेल असं तो मनामध्ये विचार करत असतो. कसं मात्र आता हे बॉडी उघडू आणि त्याचा चेहरा ओळखू तेच त्याला काही कळत नसतं. तो मागे पुढे होत असतो. त्यानंतर आता इकडे रमा पार्वती आजीला म्हणते की सुरुवातीला लोक मला म्हणायचे की पैशासाठी आता ही अण्णांची मुलगी बनलेली आहे आणि का तुम्ही ह्या परक्या मुलीला घरामध्ये ठेवून घेतलंस, का तुम्ही तिला आपल्या म्हणजे मुलगी मानतात, काय गरज आहे. आणि हे सगळं ऐकून लोक जे वाटेल ते बोलत होतात. त्या सगळ्याचा खरंच मला खूप त्रास व्हायचा आणि असं वाटायचं की घर सोडून कुठेतरी लांब निघून जावं. तेव्हा मात्र अण्णा मला समजायचे. अण्णा म्हणायचे की हे बघ, मी सुद्धा कधीही दुसरं लग्न नाही केलं, कारण आयुष्यामध्ये मला फॅमिलीची गरज नाही जाणवली आणि मला असं वाटायचं की खरंच कामच माझं सगळी जबाबदारी आहे. आणि जेव्हा देवाने म्हणजे तुला माझ्या आयुष्यामध्ये पाठवलं आणि तुला माझ्यासमोर उभं केलं तेव्हा मला असं वाटलं होतं की देवाने मला मुलगी का दिली नाही. हे बघ रमा, अगं देवाने माझ्या आयुष्यातील माझी फॅमिली आहे तर ती हिरावून घेतली, परंतु तू मात्र ती पोकळी भरून काढायची. हे बघ रमा, आपलं जरीही नातं रक्ताचं नसलं तरीसुद्धा ऋणुबंधाचं आहे. अण्णा जेथे कुठे असतील तेथून त्यांनी पटकन घरी यावं. खरंच मला अण्णांची खूप गरज आहे. प्रत्येक आठवणी रमाला आठवतात आणि ती मयुरी आणि पार्वती आजींना सांगत असते. खरंच हे घर अण्णाशिवाय खूप रिकामं वाटतं. पार्वती आजी म्हणते की रमा, अगं धीर सोडू नकोस. हे बघ, तुझं रमा खरंच अण्णावर प्रेम आहे, अगदी खरं खरं. मग हे प्रेमच तुला म्हणजे तुझ्या अण्णांना तुझ्याजवळ खेचून आणेल बघ, तू काय होतं ते. आणि हे बघ, नक्की नक्की अण्णा येतील. आणि तेवढ्यात लाईट जाते. लाईट गेल्यानंतर आता या तिघींनाही खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता रमा खूप घाबरते आणि म्हणते की आय्याजी लाईट. तर मयुरी म्हणते की रमा, अगं शांत हो, फज केला असेल किंवा लोड शेडिंग असेल, त्यामुळे हे बघ लाईट येईल आता. रमा अगदी कासावीस होते. ती म्हणते की आता आय्याजी खरंच मला खूप भीती वाटते, खूप भीती वाटते. अण्णा सुखरूप तर असतील ना. तर पार्वती आजी म्हणते की रमा, हे बघ, असे अपशब्द बोलू नकोस. तू काही आता अगदी घाबरू नकोस, सगळं काही चांगलं होईल. चुकूनही असा विचार करू नकोस. स्वतःला मात्र आता सांभाळ. आणि का तू इतकी घाबरतेस, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. रमा लगेच देवाला हात जोडते आणि म्हणते की अण्णा जेथे कुठे असतील तेव्हा त्यांना सुखरूप ठेव. त्यानंतर अक्षय इकडे सगळ्या बॉडी आहेत ते चेक करतो आणि यात अण्णा नाही असं म्हणतो. तेव्हा ते हवलदार म्हणतात की अहो, यांच्या गळ्यामध्ये हॉल आणि ते जी काही घड्याळ वगैरे आहे ते सापडलं होतं, त्यामुळे हे अण्णाच असतील. आता अक्षय म्हणतो की नाही, अण्णाने मुद्दामून ह्यांच्याकडे देऊन ठेवलं असेल, मी त्यांना म्हणजे शोधू नये यासाठी. परंतु हे अण्णा नाहीत आणि अण्णा जिवंत आहे, मला माहिती आहे. अण्णा जिवंत आहेत, मी काही झाले तरी त्यांना शोधून काढेलच. मी आणि माझी बायको रमा दोघेही अण्णांना शोधून काढू. तेव्हा हवलदार म्हणतात की इतकं सोपं नाही ते, कारण तुमच्या म्हणण्यानुसार अण्णाने हे सगळं मुद्दामून केलं असेल तर अण्णा कधीही समोर नाही येऊ शकत. आता अक्षय त्यांना विचारतो की तुमचं लग्न झालेलं आहे का. ते हवलदार म्हणतात हो, मला एक मुलगी सुद्धा आहे. तेव्हा मात्र आता अक्षय विचारतो की जर तुमच्या मुलीने अगदी आतुरतेने तुम्हाला हाक मारली तर तुम्ही काय करताल. तर हवलदार म्हणतो की मी सगळं काही सोडून जाईन, तिच्याकडे धावतच जाईन. त्यावरती अक्षय म्हणतो की मी तेच सांगतोय.
आणि ते दोघे आता बाहेर येतात. त्यानंतर आता इकडे या साड्या अगदी बघत असताना लाईट येते. पार्वती आजी यमाला म्हणते की बघ, हे बघ लाईट आली. तेव्हा आता रमाचा जीव अगदी घाबरल्यासारखा झालेला आहे. ती आय्याजींना म्हणते, आय्याजी खरंच मला खूप भीती वाटतेय. तरी असं विचित्र घडणार आहे आणि खूप असं वाईट वाटतं, नक्की काय करावं तेच काही कळत नाही. त्यावरती मयुरी म्हणते की हे बघ रमा, तू असला नकारात्मक विचार करू नकोस. हे बघ, उद्याचा विचार कर, कारण उद्या अण्णांची षष्ठी पूर्ती आहे. त्यामुळे काय करायचं काय नाही याचा विचार कर. त्यांना काय आवडतं काय आवडत नाही आणि ते कसं सेलिब्रेट करायचं ह्या सगळ्याचा विचार तू आत्ता कर. तेव्हा पार्वती आजी म्हणते की हे बघ, ऐकतेस ना रमा, तू मयुरी एकदम परफेक्ट बोलत आहे. त्यामुळे तू आता ह्या सगळ्या साड्यांमधील एखादी छान अशी साडी सिलेक्ट कर. अण्णाने इतक्या मायेने ह्या साड्या आणलेल्या आहेत. मग त्यातील जर तू एखादी त्यांच्या आवडीची साडी नेसली तर मात्र त्यांना किती बरं वाटेल याचा विचार कर बरं. आता रमा अण्णाने दिलेली जी पहिली साडी आहे तर ती सिलेक्ट करते आणि म्हणते की आय्याजी मी ही साडी नेसेल, कारण अण्णाने दिलेली मला ही पहिली साडी आहे आणि जेव्हा ही साडी मी नेसून त्यांच्यासमोर जाईन तर त्यांना जुने दिवस आठवतील, त्यांचं मन भरून येईल. त्यानंतर शशिकांत मात्र आता अभिषेक आणि आनंद त्यांना अण्णांचा तो व्हिडिओ दाखवतो. आता तो व्हिडिओ बघून मात्र सगळेजण शांत बसलेले आहेत. नक्की काय कुणाला करावं तेच काही कळत नसतं. सगळ्यांना आता एक टेन्शन येतं. आता हे सगळं काही झाल्यानंतर अभि म्हणतो की अण्णांचं हे वागणं मला खरंच काही पटलेलं नाही, कारण घर सोडून जाणं हा काही मार्ग आहे का यातील अगदी बाहेर निघण्याचा? त्यांनी रमाला काय वाटेल याचा विचार करायला हवा. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की हे बघ, आईनी बाप जेव्हा हे जे काही करतं तर तेव्हा अगदी जगापेक्षा त्याला स्वतःच्या मुलाच्या डोळ्यात बघण्याची भीती वाटते. अण्णांचं मन मी समजू शकतो, अण्णांची बाजू मला कळते, परंतु त्यांनी हे असं इतकं मोठं पाऊल उचलायला नको होतं. त्यावरती आनंद म्हणतो की बाबा पण आता काय करायचं? तर अभि म्हणतो की काय करायचं म्हणजे आता आपण जाऊयात आणि रमाला हे सर्व सांगूया. तर शशिकांत म्हणतो की वेडेपणा करू नका, बोलला ना सगळं काही स्वतःहून सांगेल, त्यामुळे आपण काही सांगायला नको. अक्षय आल्यानंतर सर्व काही सांगेल, तोपर्यंत काही आपण कोणाला काही म्हणायचं नाही. त्यावरती आता मयुरी आणि पार्वती आजी आता बाहेर येतात. आता मयुरी म्हणतो की रमाचा मूड आहे तो आता ठीक आहे आणि तेवढ्यात अभि म्हणतो की अण्णा नाही येणार. आता अण्णा नाही येणारे ऐकल्यानंतर मयुरी म्हणते की काय बोलतात, त्यांना धक्काच बसतो. अभि पुढे म्हणतो की आता अण्णांचा म्हणजे अक्षयच्या मोबाईलवर अण्णांनी एक व्हिडिओ मेसेज पाठवलेला आहे आणि अण्णा लांब असे सगळं काही सोडून निघून गेलेले आहेत, जेथे शोधण्याचा सुद्धा प्रयत्न करता येणार नाही अशा ठिकाणी ते गेलेले आहेत आणि कुणाला काही त्यांनी बद्दल सांगितलेलं सुद्धा नाही. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अरे तुम्ही हे सर्व काय बोलतात, अण्णा येणारे असे तिला सांगितलं तेव्हा कुठे तिचा मूड ठीक झालेला आहे. अक्षय मात्र अण्णांना घेऊन येणार आहे म्हणून आतुरतेने ती त्या दोघांची वाट बघत आहे. त्यावरती शशिकांत म्हणतो की आता मात्र रमाला जर सगळं काही खरं कळाले तर नक्की काय होईल, काय खरंच काही सांगता येत नाही. सगळ्यांना आता एक प्रकारचं आणखीनच टेन्शन येतं. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की रमाचं हे दुःख खरंच मला नाही बघवत आणि उद्याचा दिवस कसा जाणार आहे तेच मला नाही कळत. ते पार्वती आजी देवाला हात जोडते की देवा, हे सर्व काय सुरू आहे, काय चाललंय आणि हे सगळं काय वाढून ठेवलं तू हे बघ, तू जे काही करशील ते चांगलंच करशील, तुझ्यावर भरोसा आहे आमचा. हे बघ, अरे या सगळ्यातून तू आम्हाला बाहेर काढू शकतो. म्हणून पार्वती आजी देवाला हात जोडते. त्यानंतर आता इकडे तारा ही आर्थ आणि पार्थी ते अभ्यास करत आहे तर तेथे येते. ती हळूच या दोघांना म्हणते की तुम्हाला नाही वाटत का घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे? तर तेव्हा आता आर्थ म्हणते की हे बघ, तुझा आवाज अगोदर नीट कर आणि काय ग तुला हे सर्व करून गॉसिप करून काय करायचं आहे? तुझं 12वीचा अभ्यास आहे ना, मग 12वीचा अभ्यास कर ना. हे फक्त तुझी परीक्षा उद्या आहे आणि माझी सुद्धा आहे, त्यामुळे तुझा अभ्यास झाला असेल, माझा झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करू दे. पार्थ सुद्धा म्हणतो की हो ना, माझा पण एक चॅप्टर राहिलेला आहे. तेव्हा आता तारा हळूच म्हणते की अरे तुम्हाला अभ्यासाचं पडलेलं आहे का? अरे अभ्यासाचे कशाला विचार करताय? घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, चल आपण गॉसिप करूया. तर आर्थ म्हणते की अगं काय तुला गॉसिप करायचंय, ते पण आपल्या घरच्या माणसाबद्दल? आता तारा म्हणते की अगं घरात प्रॉब्लेम झालेला आहे, आपल्याला कळायला नको का आपल्याला? कळलंच पाहिजे. तेव्हा मात्र आता अर्धा म्हणते की अगं ते उद्या पण कळले तरी सुद्धा चालेल, आत्ता या वेळेस कशाला? आता मात्र उद्या एक्झाम आहेत त्यामुळे आम्हाला अभ्यास करून देईल. ही तारा काही ऐकायला तयारच नसते. तारा म्हणते की हे बघा, अरे मोठा प्रॉब्लेम आहे, जरा समजून घ्या. आता पार्थ म्हणतो की अगं पण प्रॉब्लेम काय झालेला आहे? तर अर्थ म्हणते की काही नाही रे पार्थदादा, ही ताराताई आहे ना कायम काही ना काही बडबड करत असते. आता तारा म्हणते की नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि घरातील सगळेजण आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो की ठीक आहे, मी उद्याच कामाला लागतो, पण नक्की शोधायचं कोणाबद्दल? तेव्हा आता तारा म्हणते की रमाबद्दल. आणि ही ती सगळी इतकी सॅड का आहे, का ती दुःखी आहे, हे शोधून काढायचं तुम्ही.
तेव्हा पार्थ म्हणतो की ठीक आहे. अर्धा म्हणते की अरे पार्थ दादा, तू कशाला हिच्या विचारात पडतोयस? तू जे हो ला हो कशाला करतोस? तू काही जरी नसले ना तर कधी सुद्धा ती काहीतरी गॉसिप करत असते. आता तारा म्हणते की हे बघ, जास्त बोलू नको. तुला जर नसेल बसायचं तर इकडून जा बरं तू. आता अर्था म्हणते की हो जाते. तुझ्या या फालतू गॉसिपपेक्षा माझा अभ्यास बरा राहील. आणि आता अर्था तिचं दप्तर वगैरे घेऊन म्हणते की हो जातेच मी. तारा म्हणते की जा लवकर. आणि तारा मात्र आता तिथे बसून पार्थला म्हणते की काहीतरी आहे, ते रमाच्या बाबतीत काहीतरी झोल झालेला आहे, फक्त मला एकदा कळून दे, मग मी तुला सांगते. त्यानंतर आता अर्थाई इकडे रमाच्या रूममध्ये येऊन बसते. आता मात्र तिला अभ्यास करायला काही अगदी मनच लागत नसतं. ती खूप प्रयत्न करते परंतु तिचं मन काही लागत नाही. आणि ती आता वैतागून म्हणते की अरे यार, उद्या तर मराठीचा पेपर आहे, माझं मन का लागत नाही? आणि तेवढ्यात तेथे रमा येते. रमा आता अर्थाचं बोलणं ऐकते. रमा म्हणते की कारण तू सगळं काही पाठ करते. आणि रमा तिच्या जवळ येते आणि रमा तिला म्हणते की हे बघ, तू जर समजून घेतलं तर तुझं सगळं काही लक्षात राहील. आता अर्थ म्हणते की समजून घेतलं म्हणजे नक्की कसं? तेव्हा रमा विचारते की तू नक्की काय पाठ करते? अर्थ म्हणते की माझं दैवत या विषयावर निबंध पाठ करते. आता रमा म्हणते की अगं, पाठ करून कसं चालेल? तू अगोदर हा विचार केला की दैवत म्हणजे काय आहे? तुझ्यासाठी मात्र तुझ्या आयुष्यातील दैवत कोण आहे? म्हणजे हे बघ, दैवत म्हणजे देवदेवता किंवा नेते अभिनेते नाही. एखादी व्यक्ती मात्र तुला आयुष्यामध्ये सपोर्ट करते, इन्स्पायर करते, ते व्यक्ती तुझं दैवत असू शकते. अर्था विचारते की काकू, हे बघ, तुला जर कोणी विचारलं की तुझं दैवत कोण आहे तर तू काय उत्तर देशील बरं? आता लगेच रमा म्हणते की माझे अण्णा. आता हे ऐकल्यानंतर अर्था विचारते की म्हणजे बाबासुद्धा दैवत असू शकतात का? रमा म्हणते की का नाही, कारण माझ्यासाठी माझं दैवत फक्त अण्णांचं आहे. आणि जर मला निबंध लिहायचं असतं तर मी तो अण्णांवर लिहा असता. आणि हे बघ अगं अर्था, आयुष्यामध्ये दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात, की आपण कधी जन्माला येतो आणि का येतो. तेव्हा आता लगेच रमाचे डोळे भरून येतात आणि ती म्हणते की अण्णांनी काही मला जन्म दिलेला नव्हतं, आमचं नातं काही रक्ताचं नव्हतं, परंतु मी जन्माला का आले याचं उत्तर मात्र मला अण्णांकडून मिळालेलं आहे. एखादी व्यक्ती जर आता आपल्यासाठी स्वतःचं सगळं काही बाजूला ठेवते आणि ती व्यक्ती कष्ट करत असते आपल्यासाठी, ती काहीतरी तळमळते कुठल्याही मोबदल्याशिवाय, ते एक प्रेम खूप महत्त्वाचं असतं. आणि ते प्रेम खरंच निस्वार्थ असतं. आणि तसं प्रेम फक्त आईच आपल्यावर करत असते. आणि आई गेल्यानंतर तसं प्रेम फक्त मला अण्णांनी केलेलं आहे माझ्यावर. आता हे सर्व सांगत असताना रमाचे डोळे भरून येतात. तिला अण्णांची खूप आठवण येते आणि ती मनात म्हणते की अण्णा, मी तुम्हाला परकी वाटते का? आणि तुम्ही माझ्यापासून सगळं काही लपवतात? तेव्हा रमाच्या डोळ्यातून अगदी अश्रू वाहत असतात. आणि ती अर्थाला म्हणते की अर्था, तुला माहिती आहे का की अगोदर अजिबात अशी नव्हते. आता मात्र मी जे काही ताठमानेने जगते ते केवळ फक्त आणि फक्त अण्णांमुळे. अण्णांनी मला माझ्या पायावर उभं केलं, मला एका मुलीसारखं शिक्षण दिलं. कधी कधी मला असं वाटतं की हा माझा पूर्ण जन्म आहे आणि तो जन्म मला अण्णांनी दिलेला आहे असं वाटतं. अण्णाच माझं दैवत होते आणि आहे आणि राहणार सुद्धा. लगेच अर्थ म्हणते की काकू, तू तर अगदी मनापासून हे सर्व बोललेली आहेस ग, आणि माझ्या डोक्यामध्ये आता हे सगळं फिट बसलेलं आहे. तर तेव्हा आता रमा म्हणते की वडील चुकीचे नसतात, तर परिस्थिती चुकीची असते. रमा आता रडत आहे. हे बघून अर्थ विचारते की काकू, काही झालेलं आहे का? अगं सांग ना काकू, काही झालं का? सांग ना प्लीज. तेव्हा आता रमा म्हणते की नाही ग, काही झालेलं नाही, ठीक आहे सर्व. तिच्या हातामध्ये पुस्तक देऊन म्हणते की तू अभ्यास कर, तुझी परीक्षा आहे ना. आणि तेव्हा अर्थाचं दप्तर वगैरे देऊन आता तिला अभ्यास करायला सांगते. अर्थ तिथून निघून जाते. त्यानंतर रमा खूप रडत असते. रमाला अण्णांची सारखी आठवण येते की मला असं का वाटतं की अण्णा काहीतरी टेन्शनमध्ये आहेत, काहीतरी संकटात आहेत. रमा आता खूप रडत आहे की खरंच मला खूप भीती वाटते आणि देवा प्लीज, माझी ही भीती आहे ती खोटी ठरवून दे. म्हणून रमा आता खूप रडत आहे आणि देवाला हात सुद्धा जोडत आहे की अण्णांना सुखरूप असून दे. मग आता मित्रांनो, शेवटी हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आता रमा ही अगदी अण्णांची साडी वगैरे आहे ना, ती आवडती पहिली साडी दिलेली ती नेसून तयार होते आणि तिला अण्णांची खूप आठवण येत असते. आता सगळेजण रमाला समजावत असतात. अण्णा म्हणते की खरंच, ज्या माणसाने मात्र आयुष्यभर लोकांचं चांगलं केलं तर त्या माणसाला लोक बदनाम कसे करू शकतात? आता मयुरी म्हणते की अगं हे बघ, लोक मात्र चार चौकामध्ये बोलणारच आहे आणि रमा, तू लोकांच्या ह्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस आणि स्वतःला असं वाईट वाटून घेऊ नकोस. आता रमा म्हणते की मी का विचार करू नको, कारण आनंदने आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे, इतकं समाजकार्य केलेलं आहे, ते सगळं काही वाया गेलं. आता लगेच आनंद म्हणतो की हे बघ, हे सगळे आरोप खोटे आहेत आणि हळूहळू मात्र ते अख्ख्या जगाला कळेल. तू रिलॅक्स हो, शांत हो. नंतर पार्वती आजी म्हणते की हे बघ रमा, मी तुला समजवते की बिझनेस म्हटल्यानंतर आता हे सगळं काही आलंय. हे बघ, जेव्हा आपली बाजू ही खरी असते तर शेवटी एक ना एक दिवस त्या सत्याच्या कसोटीवर आपण उतरतोच. म्हणजे शेवटी सत्य काय आहे हे अख्ख्या जगासमोर येतेच. आता पार्वती आजी असं म्हटल्यानंतर रमा म्हणते की आई आजी, पण तोपर्यंत खूप उशीर होऊन गेलेला असेल. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो आणि रमा काही ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की त्यावेळेस मात्र असा उशीर होऊन गेलेला असेल की अण्णांचं सगळं काही आयुष्य हे उद्ध्वस्त होऊन गेलेलं असेल.
तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचं खूप टेन्शन येत आहे आणि आता नक्की पुढे काय होणार आहे. आता मात्र अक्षय अण्णांना आता कसं शोधून आणणार आहे आणि रमाची ही सगळी भीती मात्र आता अक्षय कसा दूर करणार आहे. रमाला हे जे काही दडपण वगैरे आलेलं आहे, अण्णांची काळजी, यातून मात्र अक्षय तिला कसा बाहेर काढणार आहे, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.